नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, भारतीय शेअर बाजारामध्ये आज गुरुवारी मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळाली। सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही 1% जास्त घसरून बंद झालेत। या घसरणीमुळे निफ्टीला सलग 6 दिवसांच्या तेजीला ब्रेक लागलाय, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। तर दुसरीकडे अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळल्यामुळे टाटा ग्रुपमधील देखील बहुतांश कंपन्यांचे शेअर्स आपटलेले आपल्याला पाहायला मिळाले। तर मग आता निफ्टी 253 अंकांनी घसरून 24,888 वर बंद झाला, तर सेन्सेक्स 823 अंकांनी घसरून 81,692 वर बंद झाला। तर निफ्टी देखील 377 अंकांनी घसरून 56,083 वरती बंद झालेला आहे। यामध्ये आजच्या बाजारामध्ये टाटा मोटर्सचा शेअर सर्वात जास्त म्हणजेच 3% आसपास घसरलाय। या व्यतिरिक्त श्रीराम फायनान्स, ट्रेंड, टायटन, कोल इंडिया यांच्या शेअर्समध्ये देखील मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळाली आहे। तर आज सर्वच क्षेत्रांना मोठा धक्का बसलाय, परंतु बाजाराच्या घसरणीमागे काही मोठी कारणं देखील आहेत, ती आपण जाणून घेऊयात। यातील सर्वात महत्त्वाचं आणि मोठं कारण म्हणजेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढच्या 1 ते 2 आठवड्यामध्ये अमेरिकेच्या व्यापारी भागीदारांना एकतर्फी कर दरांच्या सूचना पाठवण्याची धमकी दिली आहे। यामुळे जागतिक व्यापार अनिश्चितता पुन्हा वाढू लागली आहे। त्यानंतर महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजेच इराण आणि इस्रायलमधील तणाव। इराण आणि इस्रायलमध्ये तणाव वाढत चाललाय। अमेरिकेने इराक, कुवेत आणि बहरीनमधून आपल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे। एम्बेसी बंद करायला सांगितली आहे। यामुळे गुंतवणूकदारांमध्ये देखील एक जिओपॉलिटिकल टेन्शनमुळे चिंता निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मध्य पूर्वेमध्ये कच्च्या तेलाचे भाव देखील वाढत आहेत, ते 4% अधिक वाढलेले आहेत। तर ब्रेंट तेलाचे जे भाव आहेत तर ते प्रति बॅरल 69.77 डॉलरवरती पोहोचलेले आहेत। यामुळे महागाईचा दबाव वाढलेला असून रुपयाला देखील याचा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे ही सगळी कारणं एकत्र आल्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये पडझड पाहायला मिळालेली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने मार्केटमध्ये मोठी पडझड आपल्याला पाहायला मिळाली, तर त्यामागे काही कारणं ही नक्कीच आहेत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।